कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी नमस्कार. तुम्ही बकरी पालन असो कुक्कुटपालन असो याच्यामध्ये तोपर्यंत सक्सेस होणार नाही जोपर्यंत तुमच्याकडे असे भरगच्च चारे लागवड होणार नाही. कमीत कमी 5, 6, 7, 8, 10 असे चारे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये बकरी आणि कुक्कुटपालन जर करत असाल तर लागवड केली पाहिजे. आता हे जे आपल्याला रेड नेपियर दिसतं याला बकऱ्या पण खातात, कोंबड्या पण खातात, गाय पण खाते, म्हैस पण खाते, बैल पण खाते, काहीच विषय नाही. आता हे येतं आपल्या इथं तुतीचं झाड आहे ना, हे समोर जे दिसतंय याला पण गाई पण खात्या, बकऱ्या पण खात्या, कोंबड्या पण खात्या, म्हशी पण खात्या, सगळ्या खात्या आणि सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात त्याचे बेनिफिट पण आहे. दुसरी गोष्ट हे इकडं हे बघा, हे तर जादू आहे. आणि हे लागवड करत असताना तुम्हाला 3 ते 4 महिने हा टाईम इथं द्यायचा आहे हे लागवड करत असताना. आता इथं बघा आपण पुन्हा राधाकृष्ण गवत ज्याला आपण सुरुवातीला ज्वारी क्रॉस म्हणलेलो आहे, तर हे राधाकृष्ण गवत आहे. हे पण आपण 3-4 तासा लावलेलं आहे. अधूनमधून तुम्हाला याच्यामध्ये शेवग्याची पण झाडं दिसतील है ना. हातगा लावलेला आहे, शेवरी लावलेली आहे, दशरथ घास लावलेला आहे, मेथी घास लावलेला आहे. असं सगळं जर तुमच्याकडं साधारणतः 8 ते 10 चाऱ्यांची जर का क्वांटिटी असेल हिरव्यामध्ये, तर तुमचं बकरी पालन किंवा कुक्कुटपालन हे 100% यशस्वी होऊ शकतं. लावायच्या पद्धती तर आपण खूप सारे आपले जे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सांगलेले आहेत, वेगवेगळ्या व्हिडिओ, वेगवेगळे चाऱ्याच्या वेगवेगळ्या माहिती. आता इथं बघा हे कृष्ण गवत, राधाकृष्ण गवत ज्याला म्हणतो आपण, हे बघा याला अगदी ज्वारीसारखे याचे ताटं आहेत. आणि एकदा जर याची लागवड केली तर हे खूप जास्त टाईम आपल्याला चालू राहणार आहे. तुम्ही 2-3 कापणीनंतर त्याला जे तुमचं बकरीचं लेंडी खत असेल किंवा शेणखत असेल हे त्याला नेहमी टाकत राहा. प्रत्येक तुमचा जो कोणताही चारा शेतीमध्ये तुम्ही लागवड केलेला आहे त्याला तुम्ही सेंद्रिय पद्धतीने जर का त्याचं व्यवस्थापन करता, जसं रासायनिक खत वगैरे जर तुम्ही टाकत नाही, तर त्याच्यामध्ये ग्रीनरी किंवा त्याच्यामध्ये जो काही एक असा स्मार्टनेस असणार आहे तो खूप जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बकरी पालन कुक्कुटपालन जर करताय तर असे विविध प्रकारचे चारे लागवड नक्की करा. आणि बकरी पालन करताय तर मक्का पेरून ती मक्का मोठी झाल्यानंतर छोटे छोटे कंदाडे भरल्यानंतर त्याचा तुम्ही मुरघास करून ठेवा. ज्वारीचा कडबा, तुरीचा भुस्सा, सोयाबीनचा भुस्सा, हरभऱ्याचा भुस्सा, ह्या सगळ्या गोष्टी 4-5 खाद्यसुक्यामध्ये हे पण जास्त महत्त्वाचे आहेत. आणि मग बघा तुम्ही तुमचं कुक्कुटपालन तर आहेच, पण जसं सुका चारा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बघा तुम्ही 100% तुम्हाला बकरी पालन तुमचं सक्सेस होताना तुम्हाला दिसू शकतं. मंडळी कसा वाटतो व्हिडिओ? सतत आपल्या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सांगण्याचा आपण प्रयत्न करतो की प्रत्येकाने चारा खाद्याचं नियोजन जर अगोदर तुम्ही केलं तर तुमचं बकरी पालन कुक्कुटपालन हे 100% यशस्वी होऊ शकतं. आणि त्याच्यामधून मिळणारा जे काही प्रॉफिट आहे, जो काही फायदा आहे तुम्हाला, तो चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. कसा वाटतो व्हिडिओ कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हां, हे सगळे जे काही खाद्य तुम्हाला दिसत आहे तर हे खाद्य पण तुम्ही आपल्या या स्क्रीनवर येतो या नंबरवरती कॉल करून तुम्ही बुक करू शकता किंवा इथं येऊन तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला कशी लागवड करायची ती साक्षात पाहण्यात मिळेल आणि कसं इथलं व्यवस्थापन आहे हे पण पाहण्यात येईल. चला, धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. धनधान्य देई